पाहू क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्लॅन्टी। पहा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण किंगडम प्लॅन्टी याचे सायलेंट फीचर काय काय आहेत, त्याचे कॅरेक्टर काय आहेत ते आपण शिकलो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्लॅन्टी ते पाहणार आहोत। पहा, आता हे क्लासिफिकेशन का करण्यात आलं पहा। आता R.H. विटाकर यांनी हे क्लासिफिकेशन केलेलं आहे। पहा, क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्लॅन्टी। आणि मग त्यांनी जो क्लासिफिकेशन का करण्यात आलं, तर आता हे पृथ्वी तलावरती जेवढे प्लॅन्ट आहेत ते सगळे प्लॅन्ट एका ग्रुपमध्ये टाकण्यात येतील का? तर एका ग्रुपमध्ये टाकण्यात येणार नाही। तर त्याचे छोटे छोटे असे त्या प्लॅन्टचे जेवढे प्लॅन्ट आहेत आपल्या या पृथ्वी तलावरती, तर तेवढे प्लॅन्ट त्याचं त्यांनी काय केलं, छोटे छोटे असे ग्रुप तयार करण्यात आले। आणि मग हे ग्रुप कोणत्या बेसवरती करण्यात आले, तर त्याला कोणता त्यांनी क्रायटेरिया वापरला, तर त्यांनी त्यामध्ये फायलोजेनीचा क्रायटेरिया वापरला। पहा, त्यामध्ये फायलोजेनीचा क्रायटेरिया वापरला। आता फायलोजेनी म्हणजे काय, तर फायलोजेनी म्हणजे इव्होल्युशन। त्याचं इव्होल्युशन कसं होत गेलं, तर छोट्या प्लॅन्टपासून मोठ्या प्लॅन्टपर्यंत हे जे इव्होल्युशन आहे ते इव्होल्युशन कसं होत गेलं, म्हणजे इव्होल्युशनरी रिलेशनशिप या बेसवरती त्यांनी हे किंगडम प्लॅन्टीचं क्लासिफिकेशन करण्यात आलं। आणि मग हे R.H. विटाकर यांनी हे क्लासिफिकेशन केलं। पहा, आणि म्हणून या क्लासिफिकेशनची गरज भासू लागली। म्हणजे जेवढे प्लॅन्ट आहे पृथ्वी तलावरती तेवढे प्लॅन्ट लक्षात ठेवणं काही त्याचे कॅरेक्टर सोपं नाही, आणि म्हणून त्याचे छोटे छोटे असे ग्रुप करण्यात आले। आणि मग हे क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्लॅन्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। पहा, आता किंगडम प्लॅन्टी जो आहे हा किंगडम, या किंगडम प्लॅन्टीचे त्यांनी परत 2 सब किंगडम केलेले आहे। पहा, मग त्यामध्ये त्याचे 2 किंगडम आहे, किंगडम प्लॅन्टी किंगडम प्लॅन्टी इज डिवायडेड इंटू 2 सब किंगडम। हे काय आहेत, हे हा किंगडम प्लॅन्टी हा किंगडम आहे मेन, आणि त्याचे परत 2 सब किंगडम करण्यात आले। पहा, सब किंगडम दॅट इज क्रिप्टोगॅम्स आणि सेकंड आहे फॅनेरोगॅम्स आहे। पहा, आता क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय, फॅनेरोगॅम्स म्हणजे काय। आता क्रिप्टोगॅम्समध्ये ज्या ग्रुपमध्ये जेवढे प्लॅन्ट येतात त्या प्लॅन्टला थोडक्यात काय येतात, काही येत नाही, फळं पण येत नाही, बिया पण येत नाही, आणि फुलं पण येत नाही, त्यांना काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड ॲज अ क्रिप्टोगॅम्स असं म्हणतात। आणि फॅनेरोगॅम्स म्हणजे काय, त्याला काय येतात, दॅट इज अ सीड प्रोड्युसिंग प्लॅन्ट आहे। पहा, ते सीड प्रोड्यूस करते, फ्लावर पण येतात आणि फ्रूट पण येतात। पहा, तर त्याला म्हणायचं फॅनेरोगॅम्स। हा मेन डिफरन्स आहे। पहा, क्रिप्टोगॅम्स आणि फॅनेरोगॅम्स। क्रिप्टोगॅम्स दॅट इज अ स्पोर प्रोड्युसिंग प्लॅन्ट आहे। पहा, हे काय प्रोड्यूस करतात, स्पोर प्रोड्यूस करतात। आणि फॅनेरोगॅम्स दॅट इज अ सीड प्रोड्युसिंग प्लॅन्ट्स। हे काय करतात, या ग्रुपमध्ये जेवढे प्लॅन्ट येतात ते काय प्रोड्यूस करतात, सीड प्रोड्यूस करतात, आणि सीडपासून त्यामधून फ्लावर आणि फ्रूट त्यामध्ये तयार होतं। पहा, तर अशा एवढं लक्षात ठेवा, फक्त क्रिप्टोगॅम्समध्ये फळं पण तयार होत नाही, म्हणजे बिया पण नाही, आणि फुलं पण त्यांना येत नाही, आणि यांना फुलं पण येतात, फळं आणि बिया पण प्रोड्यूस करतात पहिले प्लॅन्ट। तर हे या किंगडम प्लॅन्ट इज डिवायडेड इंटू 2 सब किंगडम, दॅट इज द फर्स्ट किंगडम इज द क्रिप्टोगॅम्स आणि सेकंड इज द फॅनेरोगॅम्स। हे आहे। पहा, आणि मग या क्रिप्टोगॅम्समध्ये दॅट इज जे सेक्स ऑर्गन्स असतात। पहा, दॅट इज द क्रिप्टोगॅम्स। क्रिप्टो मीन्स हिडन, क्रिप्टोस म्हणजे हिडन म्हणजे लपलेले, न दिसणारे, आणि गॅमस म्हणजे काय, दॅट इज अ गॅमस म्हणजे मॅरेज। त्यामध्ये जे सेक्स ऑर्गन असतात ते सेक्स ऑर्गन आपल्याला दिसत नाही, दॅट इज द सेक्स ऑर्गन आर कन्सील्ड आणि ते प्रोड्यूस सेक्शुअली बाय गॅमेट्स। या क्रिप्टॉस म्हणजे काय आहे, हिडन, आणि गॅमस म्हणजे काय आहे, दॅट इज अ मॅरेज। आणि फॅनेरोगॅम्स त्यामध्ये कसे आहे, फॅनेरोस म्हणजे व्हिजिबल आहे, आणि गॅमेट्स म्हणजे काय, त्यामध्ये मॅरेज। यामध्ये जे सेक्स ऑर्गन असतात ते सेक्स ऑर्गन आपल्याला दिसतात, म्हणजे त्यातील सेक्स ऑर्गन्स आर व्हिजिबल, ते आपल्या डोळ्यांनी दिसतात, दॅट इज कॉल्ड ॲज अ फॅनेरोगॅम्स।
आता पहा हे दोन सब किंगडम झाले, क्रिप्टोगॅम्स आणि फॅनोरोगॅम्स. तर या हे जे क्लासिफिकेशन करण्यात आलं त्यांनी त्या योग्य असा क्रायटेरिया त्याला वापरलाय हे सांगितलंय. पहा आता किंगडम प्लॅन्टी इज डिवायडेड इंटू टू सब किंगडम. फर्स्ट दॅट इज क्रिप्टोगॅम्स आणि सेकंड इज द फॅनोरोगॅम्स. हे झाले दोन किंगडम. आता यामध्ये या क्रिप्टोगॅम्स जे आहे त्याच्या परत त्यांनी दोन ग्रुप तयार केले. दॅट इज फर्स्ट आहे नॉन व्हॅस्क्युलर प्लॅन्ट, नॉन व्हॅस्क्युलर प्लॅन्ट आणि इकडे आहे व्हॅस्क्युलर प्लॅन्ट. क्रिप्टोगॅम्स त्याच्या परत त्यांनी दोन ग्रुप केले, नॉन व्हॅस्क्युलर प्लॅन्ट्स आणि व्हॅस्क्युलर प्लॅन्ट्स. आता नॉन व्हॅस्क्युलर प्लॅन्ट्स कोणाला म्हणायचं, व्हॅस्क्युलर प्लॅन्ट्स कोणाला म्हणायचं. दॅट इज अ व्हॅस्क्युलर प्लॅन्ट म्हणजे काय, त्यामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू आर प्रेझेंट. ज्या प्लॅन्टमध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू असतात त्यांना काय म्हणायचं, व्हॅस्क्युलर प्लॅन्ट्स असं म्हणतात. व्हॅस्क्युलर टिश्यू म्हणजे काय, जायलेम अँड फ्लोएम. जर असेल प्लॅन्टमध्ये त्याला म्हणायचं व्हॅस्क्युलर प्लॅन्ट आणि जायलेम आणि फ्लोएम जर नसेल तर त्याला म्हणायचं नॉन व्हॅस्क्युलर प्लॅन्ट. आता व्हॅस्क्युलर टिश्यू जे फॉर एक्झाम्पल जायलेम आणि फ्लोएम आहे पहा, त्यामध्ये जे झायलेम असतात ते झायलेम दॅट इज अ वॉटर कंडक्टिंग टिश्यू असतात आणि जे फ्लोएम असतात दॅट इज अ फूड कंडक्टिंग टिश्यू असतात पहा. आता फॉर एक्झाम्पल आहे पहा, तर असं हे जे प्लॅन काढला आपण तर यामध्ये हे काय असतात, रूट असतात आणि मग यामध्ये जे ते कंडक्टिंग टिश्यू असतात झायलेम आणि फ्लोएम. तर झायलेम त्यामध्ये दॅट इज अ वॉटर कंडक्टिंग टिश्यू आणि फ्लोएम दॅट इज अ फूड कंडक्टिंग टिश्यू. आता हे जे सॉईलमधलं जे वॉटर आहे ते वॉटर कोण ॲब्सॉर्ब करतं, रूट हेअर ॲब्सॉर्ब करतात आणि मग हे जे वॉटर आहे हे वॉटर खालून वरपर्यंत म्हणजे प्लॅन्टच्या प्रत्येक प्लॅन्टला पार्टला हे पाणी पुरवण्याचं, वॉटर पुरवण्याचं काम कोण करतं, हे दॅट इज अ झायलेम करतात. दॅट इज अ वॉटर कंडक्टिंग टिश्यू. आणि मग जे फ्लोएम आहे त्या फ्लोएमचं फंक्शन काय आहे, आता हे जे प्लॅन्ट पार्ट असतात त्यामध्ये जे फूड तयार होते प्लॅन्टमध्ये ते कोणत्या पार्टमध्ये तयार होते, लीव्समध्ये. फॉर द फोटोसिंथेसिस कोणत्या प्रोसेसने, फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसने फूड तयार केलं जातं लीव्समध्ये. आणि मग हे जे फूड आहे हे फूड इथं तयार होतं आणि मग प्रत्येक हे जे फूड आहे ते प्लॅन्टच्या प्रत्येक पार्टला सप्लाय करण्याचं काम कोण करतं, दॅट इज अ फ्लोएम. मग झायलेम इज अ वॉटर कंडक्टिंग टिश्यू आणि फ्लोएम इज अ फूड कंडक्टिंग टिश्यू. आणि मग ज्या प्लॅन्टमध्ये हे झायलेम आणि फ्लोएम दॅट इज व्हॅस्क्युलर टिश्यू आर प्रेझेंट इट इज कॉल्ड ॲज व्हॅस्क्युलर प्लॅन्ट आणि ज्यामध्ये ॲब्सेंट असतात त्याला इट इज कॉल्ड ॲज अ नॉन व्हॅस्क्युलर प्लॅन्ट्स असं म्हणतात. आता फॅनोरोगॅम्समध्ये सुद्धा जे प्लॅन्ट असतात ते सगळे कसे असतात, व्हॅस्क्युलर प्लॅन्ट्स. कारण हे इथनं इव्होल्युशन होत गेलं आणि मग हे जे फॅनोरोगॅम्समध्ये प्लॅन्ट येतात ते कसे असतात, सगळे व्हॅस्क्युलर प्लॅन्ट्स असतात पहा. आता त्यामध्ये आता क्रिप्टोगॅम्स जो आहे फर्स्ट सब किंगडम त्याचे परत तिने 3 डिव्हिजन करण्यात आलेले आहे पहा, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. मग त्यामध्ये थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा या नॉन व्हॅस्क्युलर प्लॅन्टमध्ये येतात पहा. हे प्लॅन्ट थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा यामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू ॲब्सेंट असतात. मग फर्स्ट आहे डिव्हिजन दॅट इज अ थॅलोफायटा आणि सेकंड आहे ब्रायोफायटा. ब्रायोफायटा इट इज अ नॉन व्हॅस्क्युलर प्लॅन्ट्स. नॉन व्हॅस्क्युलर प्लॅन्ट्स म्हणजे त्यामध्ये हे जे क्रिप्टोगॅम्स आहे त्याच्या परत त्यांनी 3 डिव्हिजन केले आहेत, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. मग थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा हे नॉन व्हॅस्क्युलर प्लॅन्ट्स असतात आणि टेरिडोफायटा जे 3री डिव्हिजन आहे ती कशी आहे, व्हॅस्क्युलर प्लॅन्ट आहे पहा, टेरिडोफायटा. मग यामध्ये सगळ्यात छोटं जर आपलं प्लॅन्ट जर पाहिलं झालं तर त्यामध्ये फॉर एक्झाम्पल आल्गी आहे आणि आल्गी हे कोणत्या ग्रुपमध्ये मोडते, कोणत्या डिव्हिजनमध्ये, दॅट इज अ थॅलोफायटा. आणि मग त्यामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू ह्या ॲब्सेंट असतात कारण त्यामध्ये छोटे प्लॅन्ट कसे असतात एकदम त्याची साईज ती छोटी असते आणि म्हणून त्यामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू आर ॲब्सेंट. आणि मग या नॉन व्हॅस्क्युलर प्लॅन्टमध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा येतात आणि त्यामध्ये व्हॅस्क्युलर प्लॅन्टमध्ये 3रं डिव्हिजन आहे टेरिडोफायटा. आता फॅनोरोगॅम्समध्ये जे प्लॅन्ट त्या ग्रुपमध्ये जे प्लॅन्ट्स असतात ते सगळे कसे असतात, व्हॅस्क्युलर प्लॅन्ट्स असतात. आणि मग व्हॅस्क्युलर प्लॅन्टचे त्यामध्ये
जिम्नोस्पर्म आणि सेकंड आहे डिव्हिजन अँजिओस्पर्म. व्हॅस्क्युलर प्लॅनमध्ये म्हणजे फॅनोरोगॅम्स त्याच्या 2 डिव्हिजन आहे जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म. आता जिम्नोस्पर्म्स म्हणजे काय, स्पर्मा म्हणजे सीड आणि जिम्नॉस म्हणजे आपल्याला ते दिसत नाही म्हणजे फ्रूटच्या आतमध्ये काय असतात, जे सीड्स असतात ते आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाही, त्याला म्हणतात जिम्नोस्पर्म. आणि अँजिओस्पर्ममध्ये ज्या फ्रूटच्या मध्ये आत जे बिया असतात ते आपल्याला डोळ्यांनी दिसतात, त्याला काय म्हणायचं, अँजिओस्पर्म्स असं म्हणतात. तर अशा प्रकारे जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म आहे इट इज या जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म दॅट इज द मोस्ट ॲडव्हान्स प्लांट आहे कारण इथनंही इव्होल्युशन होत गेलं आणि सगळ्याचे ज्या अँजिओस्पर्म दॅट इज द मोस्ट ॲडव्हान्स प्लांट म्हणजे हा ग्रुप आहे त्यामध्ये सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जे कॅरेक्टर आहे दॅट इज द फ्लावर. त्यामध्ये हे फ्लावर वेल डेव्हलप्ड असतात आणि म्हणून हा सगळ्यात मोस्ट ॲडव्हान्स ग्रुप आहे दॅट इज कॉल्ड ॲज अँजिओस्पर्म. आणि अँजिओस्पर्मचं महत्त्वाचं कॅरेक्टर, सिग्निफिकन्स कॅरेक्टर आहे डबल फर्टिलायझेशन. कारण तिथं त्या डबल फर्टिलायझेशन म्हणजे 2दा फर्टिलायझेशन प्रोसेस होते. दॅट इज द मोस्ट सिग्निफिकंट कॅरेक्टर आहे अँजिओस्पर्मचं डबल फर्टिलायझेशन. तर त्यामध्ये जे क्रिप्टोगॅमचे 3 डिव्हिजन पाहिल्या, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, रिडोफायटा. फॅनोलोगॅमच्या 2 डिव्हिजन पाहिल्या, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. जिम्नो म्हणजे स्पर्मा म्हणजे काय असतात, सीड असतात म्हणजे त्यामध्ये फ्रूटच्या बाहेर आपल्याला सीड असतात थोडक्यात जिम्नोस्पर्मच्या काय असतात, फ्रूटच्या बाहेर सीड असतात, त्याला म्हणायचे जिम्नोस्पर्म. आणि अँजिओस्पर्म म्हणजे फ्रूटच्या आतमध्ये काय असतात, सीड्स असतात, बिया असतात, त्याला म्हणायचं अँजिओस्पर्म्स असं म्हणतात. तर आता नेक्स्ट याच्यामध्ये हे जे जिम्नोस्पर्म आहे आणि अँजिओस्पर्म्स आहे, हे अँजिओस्पर्मचे परत 2 क्लास आहे अँजिओस्पर्म इज डिवायडेड इंटू 2 क्लास. त्यामध्ये फर्स्ट आहे डायकॉटिलिडॉन आणि सेकंड आहे मोनोकॉटिलिडॉन. अँजिओस्पर्म इज डिवायडेड इंटू 2 क्लास. त्याचे फर्स्ट इज अ डायकॉटिलिडॉन आणि सेकंड आहे मोनोकॉटिलिडॉन. डाय म्हणजे 2 आणि मोनो मीन्स सिंगल. त्यामध्ये किती असतात डायकॉटिलिडॉन प्लॅनमध्ये दॅट इज 2 कॉटिलिडॉन्स आर प्रेझेंट आणि इन मोनोकॉट ओनली 1 कॉटिलिडॉन आर प्रेझेंट दॅट इज कॉल्ड ॲज अ मोनोकॉटिलिडॉन. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल सांगायचं जरा डायकॉटमध्ये फॉर एक्झाम्पल मँगो आहे त्यामध्ये डायकॉटिलिडॉन म्हणजे फॉर एक्झाम्पल मँगो आहे तर मँगोची आपण जर आपण ती जी बी असते ती सीड असते ती म्हणजे कोई जर आपण ती फोडली त्याचे काय होतात, इट इज सेपरेट हे 2 कॉटिलिडॉन तयार होतात त्याला म्हणायचं डायकॉट. दुसरं एक्झाम्पल आहे त्यामध्ये बदाम आहे, काजू असतात. नंतर मोनोकॉटिलिडॉनचा आपण जर आपण गहू असा फोडला तर तिथे 2 कॉटिलिडॉन तयार होत नाही. त्यामध्ये गहू असेल, तांदूळ असेल, ज्वारी असेल, हे सगळे कशामध्ये येतात, दॅट इज कॉल्ड ॲज अ मोनोकॉटिलिडॉन. तर अशा प्रकारे अँजिओस्पर्म डिवायडेड इंटू 2 क्लास, डायकॉटिलिडॉन आणि सेकंड मोनोकॉटिलिडॉन. त्यामधला मेन डिफरन्स आहे डायकॉटिलिडॉनमध्ये 2 कॉटिलिडॉन्स आर प्रेझेंट, मोनोकॉटमध्ये दॅट इज अ सिंगल कॉटिलिडॉन्स आर प्रेझेंट. याचे एक्झाम्पल आहे मोस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवा. याच्यामध्ये मँगो आहे, या मोनोकॉटमध्ये त्याचे एक्झाम्पल आहे व्हीट असेल, ज्वार असेल. तर अशा प्रकारे क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्लॅन्टी. तर हे आजच्या आपण व्हिडिओमध्ये क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्लॅन्टी आपण शिकलो. त्यामध्ये पाहिजे परत सांगते किंगडम प्लॅन्टी. किंगडम प्लॅन्टी इज डिवायडेड इंटू 2 सब किंगडम, क्रिप्टोगॅम्स अँड फॅनोरोगॅम्स. त्यामध्ये लक्षात ठेवा क्रिप्टोगॅम्समध्ये सीड्स नंतर फ्लावर आणि फ्रूट्स येत नाही, हे तयार होत नाही, त्याला म्हणायचं क्रिप्टोगॅम्स. आणि फॅनोरोगॅम्स दॅट इज कॉल्ड आहे त्यामध्ये सीड पण तयार होतात, फ्लावर आणि फुलं पण येतात त्यामध्ये फ्लावर आणि फळं येतात दॅट इज अ क्रिप्टोगॅम्स म्हणजे स्पोर प्रोड्युसिंग प्लॅन्ट, हे स्पोर प्रोड्यूस करतात. आणि फॅनोरोगॅम्स म्हणजे सीड प्रोड्युसिंग प्लॅन्ट्स. आणि यामध्ये जे सेक्स ऑर्गन असतात ते सेक्स ऑर्गन आपल्याला दिसत नाही. आणि यामध्ये जे सेक्स ऑर्गन असतात ते आपल्याला दॅट इज आर व्हिजिबल, ते सेक्स ऑर्गन्स व्हिजिबल असतात आपल्या डोळ्यांनी दिसतात. त्यामध्ये आता या क्रिप्टोगॅम्स
त्यामध्ये परत आता हे व्हॅस्क्युलर प्लॅन्ट आणि नॉन व्हॅस्क्युलर प्लॅन्ट. आता व्हॅस्क्युलर प्लॅन्ट कोणाला म्हणायचं? ज्यामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू आर प्रेझेंट, दॅट इज कॉल्ड ॲज व्हॅस्क्युलर प्लॅन्ट. आणि व्हॅस्क्युलर टिश्यू मध्ये दॅट इज झायलेम अँड फ्लोएम. झायलेमचं फंक्शन काय? टू कंडक्ट वॉटर. आणि फ्लोएमचं काय? टू कंडक्ट फूड. म्हणजे वॉटर सगळ्यांना सगळ्या प्लॅन्टला पुरवण्याचं काम झायलेम करतात आणि फूड कंडक्ट म्हणजे फूड पुरवण्याचं काम कोण करतात? या फ्लोएम व्हॅस्क्युलर टिश्यू करतात पहा. आणि त्या बेसवरती ही व्हॅस्क्युलर प्लॅन्ट आणि नॉन व्हॅस्क्युलर प्लॅन्ट. या नॉन व्हॅस्क्युलर प्लॅन्टमध्ये त्यामध्ये डिव्हिजन आहे थॅलोफायटा, ब्रायोफायटा. आणि व्हॅस्क्युलर प्लॅन्टमध्ये कोण आहे? टिरिडोफायटा आहे पहा. आणि इकडं फॅनोलोगॅमच्या 2 डिव्हिजन आहे, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. आता जिम्नोस्पर्ममध्ये काय? त्यामध्ये फ्रूटच्या बाहेर काय असतात? सीड असतात. आणि या फ्रूटच्या आतमध्ये काय असतात? हे सीड्स असतात पहा. त्याला म्हणते जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म. त्यामध्ये अँजिओस्पर्मचे परत 2 क्लास आहे, डायकॉटलिडॉन आणि मोनोकॉटलिडॉन. आणि हे दॅट इज डायकॉटमध्ये 2 कॉटलिडॉन आर प्रेझेंट आणि मोनोकॉटमध्ये सिंगल कॉटलिडॉन्स आर प्रेझेंट. याचे एक्झाम्पल आहे मँगो आहे, याचं मोनोकॉटचा असेल, व्हीट असेल, ज्वार असेल. त्यामध्ये अशा प्रकारे हे जे क्लासिफिकेशन केलं हे कोणी केलं? R.H. विटाकर यांनी हे क्लासिफिकेशन केलं पहा, क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्लॅन्टी. आणि हे क्लासिफिकेशन तयार करण्यासाठी त्यांनी एक प्रकारचा क्रायटेरिया वापरला. क्रायटेरिया कोणता वापरला? त्याचा फायलोजेनी. फायलोजेनी म्हणजे काय? जसं इव्होल्युशन रिलेशनशिप कशी होत गेली, म्हणजे याचा याच्याशी संबंध आहे, याच्याशी संबंध आहे, याचा याच्याबरोबर संबंध आहे, याच्याशी संबंध आहे पहा. दॅट इज कॉल्ड ॲज अ इव्होल्युशनरी रिलेशनशिप. म्हणजे इव्होल्युशन कसं होत गेलं, म्हणजे या सुरुवातीला याला काहीच नव्हतं, सीड पण नव्हत्या, फुलं येत नव्हती, फळं पण येत नव्हती. आणि शेवटी काय झालं? जे प्लॅन्ट की त्याला फुलं येतात, फळं येतात, बिया ते प्रोड्यूस करतात, तर याला म्हणतात दॅट इज इव्होल्युशन. फॉर एक्झाम्पल थॅलोफायटामध्ये आल्गी आहे. आल्गी म्हणजे स्मॉल प्लॅन्ट आहे, पण एकदम छोटं आहे, जे पाण्यामध्ये असणारे प्लॅन्ट अगोदर सुरुवातीला तयार झाले. नंतर त्यामध्ये काय होतं? इव्होल्युशन होत गेलं, छोट्यापासून मोठमोठे प्लॅन्टपर्यंत प्लॅन्ट तयार होत गेले पहा. इट इज कॉल्ड ॲज अ फायलोजेनी. आणि मग या इव्होल्युशनरी रिलेशनशिप हा क्रायटेरिया त्यांनी वापरला आणि त्या बेसवरती हे क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्लॅन्टी हे तयार करण्यात आलं पहा. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आता हे जे आहे थॅलोफायटा, ब्रायोफायटा, हे जे डिव्हिजन आपण पाहिल्या ते आता प्रत्येक आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे पहा. त्याचे सायलेंट फीचर्स काय आहे? थॅलोफायटाचे काय आहे? ब्रायोफायटाचे काय आहे? टिरिडोफायटाचे काय आहे? जिम्नोस्पर्मचे काय आहे? अँजिओस्पर्मचे काय आहे? प्रत्येक आपल्याला आता याचे सायलेंट फीचर्स त्यामध्ये प्रत्येकाचे शिकायचे आहे पहा. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सायलेंट फीचर्स त्यामध्ये आपण डिव्हिजन थॅलोफायटाचे शिकणार आहोत पहा. प्रत्येक एक डिव्हिजन आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. तर धन्यवाद.